नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा व त्या जिल्ह्यातील सारख्या नावाचे तालुके बघणार आहोत. आपण ऑलरेडी एक व्हिडिओ 5 मिनिटं याच्या विषयी बघितला आहे, ज्याच्यात आपण जे काही PYQ होते ते बघितलेले होते, बरोबर. तर हा व्हिडिओ मी याच्यासाठी आणला आहे की त्याच्यात ज्या काही गोष्टी थोड्याफार स्किप झाल्या असतील त्या याच्यात कंप्लीट करेल. प्लस एका विद्यार्थ्याची कमेंट होती मला की मॅडम तुमच्या काय हँड रिटन नोट्स असतील तर त्या आम्हाला द्या. तर मला माझ्या काही नोट्स ज्या सापडत जातील, ज्या मी हाताने लिहिलेल्या आहेत, त्याचे PDF बनवून मी आता टेलिग्राम चॅनलला अपलोड करेल. तर आता हे जे मी हा सोर्स वापरला आहे, तर बघा, जिल्हा व जिल्ह्यातील सारख्या नावाचे तालुके. महाराष्ट्राचा भूगोल दीपस्तंभ अकॅडमीचं पुस्तक आहे. तर हा जो चार्ट आहे तो मी तुमचा करून घेणार आहे. आता हे मी तुम्हाला फक्त थोड्या वेळासाठी दाखवलं आहे. तर मी ज्या पद्धतीने रिप्रेझेंट केलं आहे आपण ते बघू आणि आपल्याला तेच पाठ करायचं आहे, ठीक आहे. आणि मग ह्याच नोट्स मी तुम्हाला टेलिग्रामला अपलोड करून देईल. तर बघा, आपण पाठ करूया. सारख्या नावाचे तालुके, फास्टमध्ये जाणार आहे मी. सारख्या नावाचे तालुके. तर सेलू हा तालुका जो आहे, सेलू हा तालुका परभणी आणि वर्ध्यामध्ये आहे. त्याच्यावरची ट्रिक काय आहे, सेलू वर्ध्याला परतली. त्याच्यानंतर वर्धा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये एक कॉमन तालुका, त्याच नावाचा कोणता, म्हणजे कॉमन म्हणजे सारख्या नावाचा तालुका कोणता, करंजा किंवा कारंजा. त्याची ट्रिक काय आहे, करंजीचा वास वर्ध्यापर्यंत, ठीक आहे. आता हे मी एक्सप्लेन नाही करत बसत की करंजीचा म्हणजे कारंजा, वास म्हणजे वाशिम, वर्धा म्हणजे वर्ध्यापर्यंत म्हणजे वर्धा, हे तुम्ही समजून घ्या. नंतर आष्टी हा तालुका वर्धा आणि बीडमध्ये आहे. त्याची ट्रिक आहे आष्टी बिर्धा, ठीक आहे. पुढे बघा, पुढचं आहे मालेगाव हा तालुका नाशिक आणि वाशिम या दोघांमध्ये सारख्या नावाचा. त्याची ट्रिक आहे मालेशिम. वरचे कळाले तुम्हाला, सेलू, करंजा, आष्टी हे तुम्हाला माहिती आले पाहिजे. समजा सेलू उद्या विचारला तर तुम्हाला माहिती पाहिजे सेलू एक मुलगी होती, मग सेलू कुठे परतली, सेलू वर्ध्याला परतली. हे तुम्ही जेव्हा सारखं स्वतः लिहाल, पाठ कराल, तेव्हा तुमचं हे खूप सोपं होऊन जाईल. कारंजा, मग कारंजावरून मॅडम करंजी म्हटल्या त्या, मग करंजीचा वास होता, मग कुठपर्यंत गेला, वर्ध्यापर्यंत गेला. ह्या गोष्टी तुम्हाला आल्या पाहिजे. मालेगाव, नाशिक आणि वाशिम. नंतर खेड कुठे आहे, रत्नागिरी आणि पुणे. तर मग खेड्यातली रत्ना पुण्याला गेली, ही त्याच्यावरची ट्रिक आहे. नंतर उस्मानाबादमध्ये कळंब आहे आणि यवतमाळमध्ये पण कळंब आहे. तर मग त्याच्यावरची ट्रिक काय आहे, उस्मान कळंबात ये. उस्मान नावाची व्यक्ती आहे, तिला आपण म्हणतो उस्मान कळंबात, म्हणजे कळंब या ठिकाणी, ये म्हणजे यवतमाळ. नंतर कर्जत रायगड आणि कर्जत अहमदनगरमध्ये किंवा अहिल्यानगरमध्ये पण आहे. मी सकाळी ट्रिक सांगितली तुम्हाला, राया आणि अहिल्यावर कर्ज आहे. अशा पद्धतीने लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नांदगाव कुठे, तर अमरावती आणि नाशिकमध्ये. अमरावती आणि नाशिक. फक्त मी तुम्हाला सांगितलं होतं नांदगाव लक्षात ठेवा, त्याच्यासाठी ट्रिक नाही आहे, ठीक आहे. मग नाशिकचा ना आणि नांदगाव पण नावरून चालू होते, एक तसं लक्षात ठेवा. आणि अमरावतीमध्ये पण नांदगाव आहे, त्यालाच काय खंडेश्वर म्हटलं जातं, ठीक आहे. नांदगाव त्यालाच खंडेश्वर, कुठे, अमरावतीमध्ये. ह्या गोष्टी थोड्या नीट लक्षात ठेवा. आता खंडेराव म्हणजे शिवभगवानांचा अवतार आणि त्यांचे कोण असतात, नंदी. नंतर नांदगाव नंदीजी, नंदीबैल, नांदगाव, असं कोरिलेट करून लक्षात ठेवा की खंडेश्वर कुठे म्हणता, कशाला म्हणता, नांदगावला, अमरावती मधल्या, ठीक आहे. नंतर शिरूर तालुका बीड आणि पुण्यामध्ये जो शिरूर तालुका आहे त्याला कासार म्हणतात. आणि त्याची ट्रिक काय आहे, बी मध्ये शिरून पुण्याला जायचं. बी फॉर बीड. शिरूर म्हणजे शिरूर तालुका आणि पुण्याला वरून पुणे जिल्हा, ठीक आहे. त्याच्यानंतर बार्शी हा तालुका सोलापूर आणि अकोला. आता लक्षात कसं ठेवणार, बार्शीवरून बारसं असतं ना लहान मुलांचं, तर बारशाला जायचं आहे सोलापूरला आणि मी अकेलीच जाणार असं म्हणायचं. सोलापूरला बारशाला जायचं पण मी कशी अकेलीच जाणार. पण हे लक्षात ठेवा, बारशाला अकेली जाणार पण कुठे, तर सोलापूरला. तर
तर ह्या गोष्टी तुमच्या विसरल्या नाही पाहिजे, हे तुम्ही नीट लक्षात ठेवा. धन्यवाद.